स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आपले जे आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल, त्याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे। तर आपले जे मटेरियल आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही लवकरात लवकर जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्या। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपण CapCut ॲपवरती केलेला आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण खाली कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तिथून तुम्ही लवकरात लवकर आपलं चॅनल जॉईन करून घ्या। तर टेलिग्रामवर तुम्हाला CapCut ॲप आणि त्यासाठी लागणारा जो VPN आहे तो एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल। टेलिग्रामवरती गेल्यानंतर वरती पिन केलेल्या मेसेजमध्ये CapCut ॲप आणि VPN जे आहे तो डाउनलोड करून घ्या आणि सिम्पली आपल्याला इथं CapCut ॲप VPN कनेक्ट करून घ्यायचं, नंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला आजचं जे आपलं मटेरियल आहे त्याची ॲल्बम ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे। आजचं जे आपलं स्पेशल इमेज आहे ते सिम्पली ॲड करून इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता। त्यानंतर खाली रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 2:9:6 ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून रेशो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे रेशो सिलेक्ट होऊन जाईल। त्यानंतर खाली ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, साऊंड्सला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिम्पली 2 नंबरचा जो आपला फाईलचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून फ्रॉम डिव्हाइसला क्लिक करायचं आहे आणि आजचं जे आपलं सॉन्ग आहे त्याचं नाव 8.1 असणार आहे। तर तुम्हाला इथं 8.1 जे आहे ते सर्च करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे आपण 8.1 सर्च करून घेऊया। अशा प्रकारे आपल्यासमोर सॉन्ग आलेलं बघायला मिळेल। ते सॉन्ग सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे प्लसला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे सॉन्ग ॲड होऊन जाईल। त्यानंतर आपली जी इमेज आहे याची लेंथ आपल्याला आपलं जे सॉन्गचा एंड आहे तिथपर्यंत अशा प्रकारे एक्सटेंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे इमेज आहे ते आपल्याला अशा प्रकारे ते ॲडजस्ट 2 बोटांनी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली आजचं इमेज ॲडजस्ट झालेलं आहे। तर आपलं जे सॉन्ग आहे त्यावर तुम्ही बघू शकता आपण तुम्हाला बीट्स दिलेले आहेत। तर हे बीट तुम्हाला फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत की तुम्हाला तुमचं इमेज कुठे कट करायचे ते कळावं म्हणून तुम्हाला बीट्स दिलेले आहेत। तर सिम्पली हे जे आपले बीट्स आहेत ते बीट्स आणि वरती जे आपलं टायमिंग आहे ते टायमिंग बघून तुम्हाला सिम्पली या बीटवरती येऊन आपलं जे इमेज आहे ते सिम्पली त्या इमेजला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। तुम्हाला वरती टायमिंग बघून आपलं जे बीट्स आहेत ते बीट बघून तुम्हाला तुमच्या इमेजवरती स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इमेजचे जे 2 पार्ट आहेत ते इथं आपल्याला प्रत्येक बीटवरती येऊन करून घ्यायचे आहेत। तर आपले जेवढे बीट्स आहेत तेवढ्या बीटवर तुम्हाला टायमिंग इथे वरती बघायला मिळेल। तर टायमिंगवर तुम्ही इथे अशा प्रकारे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर आपण आपले सर्व इमेजेस जे आहेत ते इथे स्प्लिट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे सर्व जे आपले इमेजेस आहेत ते इथे स्प्लिट झालेले आहेत। त्यानंतर सिम्पली आपल्याला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला येऊन आपली जी पहिली इमेज आहे त्या पहिल्या इमेजला क्लिक करून सुरुवातीला आपल्याला इथे यायचं आहे। त्यानंतर वरती ऑप्शन आपल्याला एक की फ्रेमचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला सिम्पली एक की फ्रेम म्हणजे बीट ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर एंडिंग जे आपली इमेजचं आहे ते थोडंसं पुढे यायचं आहे आणि सिम्पली इथं आपल्याला एक बीट ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सुरुवातीला येऊन आपलं जे इमेज आहे ते आपल्याला पूर्ण इथं राईट साईडला स्क्रोल करून अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर पूर्ण आपल्याला इथं शेवटपर्यंत येऊन आपलं जे इमेज आहे पूर्ण लेफ्ट साईडला अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे एक ॲनिमेशन तयार होईल। त्यानंतर इमेजला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला पुढे ॲडजस्ट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, तिथे येऊन सिम्पली तुम्हाला सॅच्युरेशनला क्लिक करून सॅच्युरेशन जे आहे आपल्याला इथे पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे। तर आपण इथे नवीन बीट ॲड केलेलं आहे। तर असं आपल्याला आपलं जी इमेज आहे सॅच्युरेशन त्या पहिल्या बीटवरती येऊन सिम्पली इथे पूर्णपणे कमी अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। तर सिम्पली आपलं सॅच्युरेशन पूर्णपणे इथं कमी झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्पली सुरुवातीला यायचं, इथून बॅक निघायचं आहे, इफेक्टला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला इथं बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इफेक्ट लोड होताना दिसून येतील। तर त्यामधील आपल्याला जी जॉमेट्रिक जी आपल्याला दिसते इफेक्ट तो सिम्पली ॲड करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपलं जे इमेज आहे तिथपर्यंत इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून जी साईज आहे ते आपल्याला अशा प्रकारे इथं कमी करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला पुढच्या इमेजला यायचं, त्या इमेजला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला डिझोर्ट लेफ्ट नावाचा एक इफेक्ट बघायला, डिझोर्ट राईट नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली पुढं स्क्रॉल करत पुढच्या इमेजला यायचं आहे, पुन्हा आपल्याला डिझोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला आपल्याला सिम्पली ते पुन्हा डिझोर्ट राईट जो आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। तर आपली जी ही इमेज आहे ह्या इमेजवरती येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा ॲडजस्टला क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशन आपल्याला याचंही इथं 50 म्हणजे शेवटपर्यंत पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज इथं सेट होऊन जाईल।
त्यानंतर पुढच्या बीटवरती यायचं आहे. सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मिरर 3 लेव्हल्स नावाचा इफेक्ट ॲड बघायला मिळेल. तो सिम्पली त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे ओके करून घ्यायचं आहे, म्हणजे हा इफेक्ट इथं ॲड होऊन जाईल. त्यानंतर याची लेंथ ही आपल्याला बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. पुन्हा ॲडजस्टला क्लिक करायचं आहे. फिल्टर पूर्णपणे 0 करून घ्यायचं आहे आणि आपली जी व्हर्टिकल जी आपल्याला कॅटेगरी दिसते त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला हे व्हर्टिकली आपलं जे स्क्रीनवरचं इमेज आहे तशा प्रकारे ते ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला आपलं जे इमेज आहे त्याच प्रकारे इथं वरती स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं हा जो आपला इफेक्ट आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून आपलं जे पुढचं इमेज आहे याच्यावरती घेऊन यायचं आहे. आपण हा इफेक्ट इथे नाही तर इथे ॲड करणार आहे आणि इथे आपल्याला सिम्पली एक इमेज क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण स्ट्रेच अँड डिझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घेणार आहे. अशा प्रकारे हे ॲनिमेशन इथं ॲड झालेलं बघायला मिळेल. त्यानंतर सिम्पली त्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला इथं फ्लेम विंग्स 2 नावाचा एक इफेक्ट ॲनिमेशन जे आहे ते बघायला मिळेल. ते सिम्पली आपल्याला शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फ्लेम विंग्स 2 नावाचं ॲनिमेशन आपल्याला इथे शोधून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि याचीही लेंथ आपल्याला त्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून सिम्पली याचे जे आपल्याला जे कलर आहे तो इथे कलर आपल्याला अशा प्रकारे ग्रीनमध्ये असतोपर्यंत एडिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला ही जी आपली मिररची लेअर आहे ती इथे पुढच्या बीटपर्यंत लेंथ यायची अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला इथं पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला आल्यानंतर इथे आपल्याला ही ॲडजस्टमेंट आहे ती व्यवस्थित आपल्याला इथं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर या बीटला यायचं आहे. अशा प्रकारे बीट आल्यानंतर सिम्पली पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सगळ्यात शेवट एक बटरफ्लाय नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे थोडंसं आपलं जो बीट आहे ते थोडंसं पुढे यायचं आहे आणि बॉडी इफेक्ट क्लिक करून सिम्पली आपल्याला ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन बघायला मिळतील. तर यामध्ये आपण गॅस व्ह्यूज नावाचं एक ॲनिमेशन ॲड करून ओके करून घेणार आहे. त्यानंतर याची लेंथ आपण त्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं कट करून घेणार आहे. अशा प्रकारे ॲनिमेशन इथं ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर सिम्पली पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून आपल्याला स्प्लिट फिगर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करायचा आहे. तुम्हाला इफेक्ट नाही मिळाला तुम्ही सर्चही करू शकता. हा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला बीटपर्यंत अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीट येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून इथे आपल्याला रेट्रोची कॅटेगरी बघायला मिळेल. तर रेट्रो कॅटेगरी ओपन करून सिम्पली आपल्याला इथे एक रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करायचा आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ ऑटोमॅटिक शेवटच्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर आपलं जे इमेज आहे ते इथं आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला पुढे यायचं आहे. तर आपला जो हा पहिला इफेक्ट आहे, पहिल्या इफेक्टचा तर जो आपला कट आहे त्या कटवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनमध्ये सिम्पली आपल्याला इथे इफेक्ट बघायला मिळतील. इथे आपल्याला कॅमेरावरती क्लिक करून इथे फिल म्हणजेच आपल्याला पुल इन नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. तर हे ॲनिमेशन आपल्याला पुढच्या प्रत्येक जो आपला कट आहे म्हणजे जो आपण जे स्प्लिट केलेलं आहे त्या प्रत्येक स्प्लिटला आपल्याला इथे ते ॲनिमेशन कॅमेऱ्यामध्ये जाऊन पुल इन नावाचं करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले जे ॲनिमेशन्स आहेत म्हणजे जे ट्रान्झिशन आहेत ते आपल्याला इथे वेगळे इफेक्ट्स बघायला मिळतील. अशा प्रकारे आपण प्रत्येक आपले जे पुढचं स्प्लिट जे आहे तिथं आपण हा ॲनिमेशन ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर सुरुवातीला याच्यातून बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले करून सिम्पली आता जे आपलं मटेरियलमधील PNG आहे ते सिम्पली तुम्हाला इथे आपल्या मटेरियलमध्ये बघायला मिळेल, ते अशा प्रकारे आपल्याला इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची जी लेंथ आहे आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत म्हणजेच आपले जेवढे आपले सॉन्ग आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले राईट साईडच्या कोपऱ्यात एका बटनने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला राईट साईडच्या कोपऱ्यात जे आहे 2 बटनने आपल्याला टच करून हे आपलं जे PNG आहे ते थोडं तिरकं करून इथे आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी बरं ते ॲरो चिन्ह क्लिक करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक जो आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंग सुरू होईल आणि HD गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरच बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.